एक्झाम स्टडी रुटीन. गट्टू चिंकी आईबाबांसोबत बसून डिनर करत होते. बाबा तर आईसोबत खूप बोलत होते, पण तेवढ्यात त्यांचं लक्ष गट्टू चिंकीवर जातं. ते एकदम सिरियस होऊन जेवण जेवत होते आणि खूप स्ट्रेसमध्ये वाटत होते. अरे काय झालं गट्टू चिंकी, तुम्ही एवढे टेन्शनमध्ये का दिसताय? अहो बाबा, शाळेत वार्षिक परीक्षा सुरू झाल्यात, म्हणून मी आणि चिंकी अभ्यासामुळे टेन्शनमध्ये आहोत. अरे मुलांनो, ह्यामध्ये एवढं टेन्शन घेण्यासारखं काय? तुम्ही दोघांनी वर्षभर चांगला अभ्यास केलाय ना? हो आई, पण वार्षिक परीक्षेला खूप अभ्यासक्रम असतो आणि आता पुस्तकं बघितल्यावर असं वाटतंय की आम्ही सगळं विसरलोय. मुलांनो, तर मग मला वाटतंय की तुम्हाला पूर्ण सिलेबसचा पूर्ण अभ्यास करायला हवा. असं केल्यामुळे जे तुम्ही विसरताय ते पुन्हा लक्षात येईल. पण बाबा, परीक्षेला फक्त 1 महिना राहिलाय आणि अभ्यासक्रम किती आहे? मग तर आम्ही दिवसभर पुस्तकं घेऊन बसू आणि दुसरं काही करूच शकणार नाही. नाही मुलांनो, असं काही जरुरी नाही. मला वाटतं तुम्हाला एक्झाम स्टडी रुटीन बनवायला हवं. गट्टू चिंकी एक्झाम स्टडी रुटीन बद्दल ऐकून आश्चर्यचकित होतात. काय? परीक्षेचं अभ्यास वेळापत्रक? हो मुलांनो, जर तुम्ही एक चांगलं रुटीन बनवाल तर तुम्हाला सगळं मॅनेज करता येईल. हो, म्हणजे तुम्हाला खेळण्यासाठी आणि टीव्ही बघण्यासाठी सुद्धा वेळ मिळेल, कारण तेही गरजेचं आहे. त्यामुळे आपलं मन प्रसन्न होतं आणि मग त्या प्रसन्न मनाने आपण अजून अभ्यास करू शकतो. गट्टू चिंकीला ही आयडिया खूप छान वाटते आणि ते दोघे पटकन आपलं डिनर संपवून आपल्या रूममध्ये जातात. दोघेही आपापल्या स्टडी टेबलवर जाऊन बसतात आणि एक प्रिंट चार्ट पेपर आणि काही कलर स्केच पेन्स बाहेर काढतात. मग चिंकी, तयार आहेस ना? हो गट्टू, आता परीक्षेला फक्त 1 महिना राहिलाय आणि ह्या 1 महिन्यासाठी आपल्याला एक छान अभ्यासाचं वेळापत्रक बनवायचंय. चल सुरू करूया. ओके चिंकी. खूप वेळ गट्टू चिंकी सोबत बसून आपापलं स्टडी रुटीन बनवतात. दोघे सोबत बऱ्याच गोष्टी डिस्कस करतात, कारण जर त्यांचं रुटीन सिमिलर असेल तर त्यांनाही सहज होईल, कारण ते सोबत अभ्यास करतील आणि खेळायलाही सोबत जाऊ शकतील. जवळपास 1 तासानंतर गट्टू चिंकीचं रुटीन बनवून तयार होतं. तेवढ्यात आईही रूममध्ये येते. मुलांनो, वेळापत्रक तयार झालं? हो आई, झालं. खूप छान मुलांनो. आता तुम्ही दोघांनी हे आपापल्या अभ्यासाच्या टेबलवर ठेवा, म्हणजे तुम्हाला नेहमी तुमच्या समोर दिसेल, म्हणजे तुम्हाला वेळेत सगळं पूर्ण करता येईल. ओके? गट्टू चिंकी सुद्धा अगदी तसंच करतात आणि मग आईला म्हणतात, आई, ह्या वेळापत्रकाप्रमाणे आता आम्ही लवकर झोपायला पाहिजे, म्हणजे आम्ही लवकर उठू आणि शाळेत जायच्या 1 तास आधी अभ्यास करू. गट्टूचं ते बोलणं ऐकून आई खूप खुश होते आणि दोन्ही मुलांना ती म्हणते, ओके मुलांनो, झोपा. गट्टू चिंकी लगेचच लाईट्स ऑफ करून झोपतात. सकाळी 6 वाजता अलार्म वाजतो आणि दोघेही उठून ब्रश करू लागतात. आई सुद्धा ते दोघे उठलेले बघून त्यांच्या स्टडी टेबलवर त्यांचा नाश्ता ठेवून देते. चिंकी बघ, आईने आपला नाश्ता आधीच आपल्या स्टडी टेबलवर ठेवलाय. ती आपला किती विचार करते ना? हो गट्टू, आपणही तिच्यासाठी थँक्यू नोट लिहून शाळेत जाऊया. ओके चिंकी, मस्त कल्पना आहे. चल आता आपण नाश्ता करून अभ्यास करूया. गट्टू चिंकी लगेचच आपला नाश्ता संपवतात आणि मग आपला अभ्यास सुरू करतात. ते दोघे सायन्सचे चॅप्टर्स रिवाइज करू लागतात. 1 तासात त्यांची भरपूर रिव्हिजन होते. यानंतर ते दोघे आईसाठी थँक्यू नोट लिहून आपल्या आपल्या टेबलवरती चिटकवतात आणि शाळेसाठी तयार होऊ लागतात. चिंकी, आजचा दिवस तर किती मस्त आहे. आपण तर सकाळीच अभ्यास केला, म्हणून मला खूप छान वाटतंय. हो गट्टू, मलाही. चल आता शाळेत जाऊया. गट्टू चिंकी बाबांसोबत शाळेमध्ये जातात. तिकडे जेव्हा आईला गट्टू चिंकीची थँक्यू नोट मिळते तेव्हा तीही खूप खुश होते. दुपारी जेव्हा गट्टू चिंकी पुन्हा शाळेतनं घरी येतात तेव्हा ते वेळ वाया न घालवता आईसोबत बसून जेवण करतात आणि थोडा वेळ आराम करायला जातात. आई, आता आम्ही दोघेही थोडा वेळ झोपू आणि मग उठल्यानंतर अभ्यास करू. ओके मुलांनो. हो आई, आणि आम्ही अलार्म लावलाय. आता आम्ही बरोबर 1 तासाने उठू. जर अलार्म वाजला नाही तर तू उठव आम्हाला. ओके चिंकी. मग गट्टू चिंकी दोघेही झोपतात आणि 1 तासाने उठतात. दोघेही उठताच आपल्या शाळेचा होमवर्क कंप्लीट करू लागतात.
आणि मग त्यानंतर ते दोघे गणिताची उदाहरणे सोडवू लागतात. तेवढ्यात आई त्या दोघांच्या जवळ येते. मुलांनो, संध्याकाळचा चहा आणि नाश्ता तयार आहे. आता तुम्ही दोघं या आणि नाश्ता करा. आई, अजून फक्त 5 मिनिटं, मग आमची अभ्यासाची वेळ संपेल. मग आम्ही नाश्ता करू आणि टीव्ही पाहू. हो आई, आता फक्त 5 मिनिट. मग गट्टू चिंकी 5 मिनिटात सगळं काही संपवून नाश्ता करण्यासाठी जातात. दोघे आईसोबत टीव्ही पाहत पाहत नाश्ता करतात. तेवढ्यात गट्टू चिंकीचे मित्र तिथे येतात. गट्टू चिंकी, आता आपल्याला खेळायला जायचंय. अरे वा मित्रांनो, तुम्ही तर अगदी वेळेवर आलात. हो, कारण आता आमच्याकडे खेळण्यासाठी 1 तास आहे. नंतर आम्हाला सोशल सायन्सचा अभ्यास करायचा आहे. ओके गट्टू चिंकी, मग आपल्याला टाइम वेस्ट करून अजिबात जमणार नाही. चला जाऊन खेळूया. मग गट्टू चिंकी खेळायला जातात आणि मग अर्ध्या तासानंतर परत येतात. मग दोघे पुन्हा बसून आपला सोशल सायन्सचा अभ्यास करतात. अशाच प्रकारे आपल्या टाइम टेबलच्या दृष्टीने अभ्यास केल्यामुळे जोपर्यंत बाबा येण्याची वेळ होते, गट्टू चिंकीने त्यांचे सगळे गोल्स संपवले होते. मुलांनो, मग कसा होता आजचा दिवस तुमचा? बाबा, खूपच छान. जसं तुम्ही सांगितलेलं तसंच आम्ही वेळापत्रकाप्रमाणे अभ्यास केला आणि एकाच दिवसात आम्ही अनेक धड्यांची उजळणी केली आणि सोबतच होमवर्कही केला. आणि बाबा, ह्यासोबतच आम्हाला खेळायला आणि टीव्ही बघायलाही वेळ मिळाला. खरंच वेळापत्रक बनवल्यामुळे आम्हाला वेळ मॅनेज करता आली. हो मुलांनो, हे तर खरंय. जर आपण वेळेला आपल्या व्यवस्थित नियोजन केलं तर सगळी कामं सहज होतात. जर तुम्ही 1 महिना एक्झाम स्टडी रुटीन प्रमाणे चालाल तर तुमची परीक्षा एकदम छान जाईल. हो मुलांनो, हे फक्त हार्डवर्क नाही तर स्मार्ट वर्क आहे आणि तुम्ही दोघं तर खूप स्मार्ट आहात. गट्टू चिंकीला सुद्धा आपलं कौतुक ऐकून खूप छान वाटतं आणि खरोखरच वेळापत्रकाप्रमाणे काम केल्यामुळे दोघांनाही खूप स्मार्ट फील होत होतं. त्यांना असं वाटत होतं की ते आपल्या वर्गातल्या इतर मुलांपेक्षा पुढे आहेत. ते आपल्या मित्रांना सुद्धा स्टडी रुटीन बद्दल सांगतात आणि अशा प्रकारे परीक्षेची तयारी करू लागतात. पुंटून किड्स मधून पार्सल आलंय. अरे, आलं पार्सल? जा मुलांनो, उघडून बघा, तुमच्यासाठी आहे. वा बाई, ह्यात तर खूप प्रोडक्ट्स आहेत. हे फिशिंग फन काय बघ. तुम्हा दोघांना जे अक्षर मी सांगेन ते फिशिंग रॉडने उचलून मला दाखवायचे. वाव, आता आम्ही फिशिंग करत करत अक्षर शिकणार. हे बघा, याला फ्रिस्की फिंगर्स म्हणतात. ह्यामुळे तुझं आय हँड कोऑर्डिनेशन खूप स्ट्रॉंग होईल. ही घ्या लेस आणि आता ह्यामध्ये एक एक करत बीड्स टाकण्याचा प्रयत्न करा. आई, हे तर एकदम कूल गिफ्ट आहे. कितीतरी प्रोडक्ट्स आहेत यामध्ये. आम्हालाही खूप मजा येते. हा कोणता बॉक्स आहे? हा पुंटून किड्सचा लर्निंग बॉक्स आहे, जो आपण घेऊन आलेलो आहोत नर्सरी, ज्युनियर केजी आणि सिनियर केजीच्या मुलांसाठी. जर तुम्हालाही हा बॉक्स ऑर्डर करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा किंवा खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप किंवा कॉल करा. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.